नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण गुजरातमध्ये खूप आवडीने केली जाणारी एक रेसिपी बघणार आहोत। ती म्हणजे मेथीचे ठेपले। हे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ऑफिस किंवा शाळेच्या डब्यासाठी किंवा प्रवासात न्यायला पण खूप उपयोगी पडतात। अगदी सोपी रेसिपी आहे ही। मुख्य म्हणजे सगळं साहित्य घरातलंच आहे आपलं वापरायला। तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ही अशी अगदी कोवळी ताजी मेथी घेतली आहे मी। फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला याची। तर आता 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। ही अशी एखाद्या पातेल्यात किंवा तसराळ्यामध्ये भिजवून घ्यायची, व्यवस्थित पाणी घालायचं त्याच्यावर। आता हाताने अशी व्यवस्थित चोळून घ्यायची, म्हणजे याच्यावर असलेली माती खाली बसेल पाण्यामध्ये। असं 3-4 वेळा करून घेऊ। पानं काढून घेऊ बाजूला। ही अशी माती राहते खाली, तर हे पाणी टाकून देऊ आणि 3-4 वेळा धुवून घेऊ आपण मेथी। या रोळीमध्ये ठेवून पूर्ण पाणी काढून घेतलंय मी त्याच्यातलं। तर आता ही बारीक चिरून घ्यायची आपल्याला। या 3 हिरव्या मिरच्या आणि थोडे आल्याचे तुकडे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण। हे असं आलं आणि मिरची बारीक करून घेतले मी। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही थोडा लसूण पण याच्यात घालू शकता, एक 5-6 पाकळ्या। या परातीमध्ये 2 वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ काढून घेऊ। 200 ग्रॅम आहे हे। आता यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालू आपण, म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ। त्यामुळे खुसखुशीत होतील आपले ठेपले। आता या पिठामध्ये आपण आधी कोरडे मसाले घालून घेऊ। अर्धा टीस्पून हळद घालते, हिंग घालते पाव टीस्पून, 1 टीस्पून तिखट घालते। लहान मुलं खाणार असली ना तर मिरची नका घालू। 1 टीस्पून धने पावडर घालते, अर्धा टीस्पून जिरे पावडर घालते। भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे ही। अर्धा टीस्पून ओवा घेतला, तो असा हातावर चुरडून घालायचं आहे आपल्याला। छान वास लागतो, त्यामुळे पचायला मदत होते ओव्यामुळे। तीळ घालते 2 टीस्पून याच्यात, छान लागतात तीळ याच्यामध्ये। 1 टीस्पून भरून पिठी साखर घालते। हे आलं आणि मिरचीचं वाटण घालू याच्यामध्ये। आता 2 टेबलस्पून दही घालू आपण याच्यामध्ये। दह्यामुळे अगदी मऊसूत होतील आपले ठेपले। पण जर प्रवासात न्यायचे असले ना तर दही नको घालायला। तेल घालू याच्यामध्ये 2 टेबलस्पून। अजून मेथी घालायची आहे आपल्याला याच्यामध्ये, तर त्या अंदाजाने मीठ घालू आपण। आधी हे सगळं आपण आता पिठामध्ये मिसळून घेऊ। व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आता ही बारीक चिरलेली मेथी घालू आपण या पिठामध्ये। 1.5 वाटी मेथी घेतली मी। थोडी कोथिंबीर घालते। आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊ आपण। मेथीच्या पानांचा ओलावा आहे, त्यामुळे आधी पाणी नाही घालायचं आहे त्याच्यामध्ये। या वाटणात थोडं पाणी घालून घेऊ। आणि आता थोडं थोडं पाणी घालू आपण। हे बघा, असं झालंय पीठ तयार। हे भिजवायला मला अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी पाणी लागलंय। हे ना आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडं घट्टसर हवं पीठ। थोडंसं तेल घालू आपण ह्याच्यावर आणि पुन्हा एकदा मळून घेऊ। खूप छान झालंय तयार पीठ।
आता हे 15-20 मिनटं झाकून ठेवू असंच. 20 मिनटं झाली आहेत. बघूया आपण. हे बघा छान मुरलं आहे पीठ. समजा सैलसर वाटलं ना तर थोडीशी कणिक घालू शकतो आपण ह्याच्यामध्ये. मळून घ्यायचं पुन्हा एकदा. सुरुवातीला कणिक भिजवताना थोडीशी घट्टसरच ठेवायची, कारण मेथी आहे ना ह्याच्यामध्ये, त्या पाल्याचा ओलावा येणार आहे, दही आहे, त्यामुळे थोडं घट्ट भिजवायचं. म्हणजे मग असा त्याला नंतर थोडा सैलपणा येतो. आणि वाटलं तर थोडीशी कणिक घालायची त्याच्यामध्ये. आता याचे एकसारखे गोळे करून घेऊ आपण. आपण फुलके करतो ना तसे करून घ्यायचे. थोडे छोटे गोळे असे करून घेते सगळे. गोळे आधी करून घेतले ना की एकसारखे होतील आपले ठेपले. तवा गरम करायला ठेवला आहे मी. हा बिडाचा तवा आहे माझा. चांगला तापायला हवा तवा. आणि आता पुन्हा एकदा हातावर असं मळून घेऊ. थोडं पीठ लावून घ्यायचं त्याला. आणि लाटून घ्यायचे. थोडे पातळ असतात ठेपले. एकसारखे लाटून घ्यायचे. काही जण सगळे ठेपले आधी लाटून घेतात आणि मग भाजतात तव्यावर, कारण हा पटकन भाजला जातो ठेपला. हे बघा हा असा लाटून झाला आहे ठेपला. याला थोडंसं असं आपण तेल लावून घेऊ, म्हणजे हा भाग तव्याला चिकटणार नाही. गॅस मध्यम ठेवायचा आहे, बारीक गॅसवर करायचे नाही ठेपले. पलटवून घेऊ. या बाजूनी थोडं तेल सोडू त्याच्यावर, म्हणजे खमंग होतील आणि मऊ राहतील. असे हलकेसे दाबून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचेत आपल्याला. तेल घालते या बाजूनी पण. पसरवून घ्यायचं व्यवस्थित. वा छान खमंग वास येतोय. हे बघा छान डाग पडायला लागलेत त्याच्यावर. झालंय आता ठेपला. तर काढून घेऊ आपण. ही अशी जाळीची रोळी घेतली आहे मी, त्याच्यामुळे खालचा ठेपला ओलसर होणार नाही, वाफ राहणार नाही त्याच्यामध्ये. असे करून घेते सगळे. आता याला तेल लावायची गरज नाही, कारण तव्यावर तेल आहे आपल्या. फारही पातळ नाही लाटायचं, नाही तर एखाद वेळेस कडक होऊ शकतात ते. वा मस्त झालंय. काढून घेऊ. हे बघा अगदी मऊ झालेत आपले ठेपले. हे बघा इतके छान आहे ना. त्याची अशी पुंगळी पण होऊ शकते बघा. असे हे अतिशय मऊ आणि चविष्ट मेथीचे ठेपले तयार झाले आहेत आपले. हे ठेपले आपल्याला दह्याबरोबर किंवा सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर खाता येतील. या प्रमाणामध्ये या आकाराचे 14 मेथीचे ठेपले तयार झाले आहेत आपले. हे आपल्याला प्रवासात नेण्यासाठी उपयोगी आहेतच. 3-4 दिवस सहज टिकतात ते. शिवाय आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो हे घरी. फक्त फ्रीजमधनं काढल्यावर एक 15 सेकंद मायक्रोवेव्हला गरम करायचे किंवा तुम्ही तव्यावर पण गरम करू शकता. अगदी ताज्यासारखे लागतात हे. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.